नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। श्रेयांसो धर्मो विगुण परधर्मात् स्वनुष्ठितात। स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः। आगा स्वधर्म हा आपुला जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठिला भला देखी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाचं अर्थात कर्मयोगाचं आपण चिंतन क्रमशः करत आहोत। भगवान परमात्मा सांगून गेले 33व्या श्लोकामध्ये की अर्जुना, ज्याला आत्मस्वरूपाचं ब्रह्मत्वाने ज्ञान झालेलं आहे किंवा ब्रह्मस्वरूपाचं आत्मत्वाने ज्ञान संपादन केलेलं आहे, अशा महापुरुषाला जोपर्यंत प्रारब्ध त्याचं संपत नाही तोपर्यंत त्याच्या शरीराकडून सगळ्या प्रकारची कर्म यथावत घडत असतात। किंबहुना ज्ञानी पुरुषांनी या जीवनामध्ये किंवा गत जीवनामध्ये जी काही प्रकृती संपादन केलेली आहे, जी आपण प्रकृती कशाला म्हणतो, गत जन्मामध्ये केलेलं धर्म अधर्म नावाचा संस्कार, आणि जो वर्तमान जीवनामध्ये अभिव्यक्त झाला त्या संस्काराला प्रकृती असं म्हणतात। ती प्रकृती एकतर गत जन्मातली असते किंवा गत जीवनातली असते। दोन शब्द महत्त्वाचे बरं। गत जन्म म्हणजे मागचा जन्म आणि गत जीवन म्हणजे जन्माला आल्यापासून आतापर्यंत जे काही पूर्व आयुष्य आपण व्यतीत केलं त्याही आयुष्यामध्ये आपण धर्म अधर्माचे संस्कार संपादन करत असतो, आणि जो मागचा भूतकाळातला संस्कार वर्तमान जीवनामध्ये अभिव्यक्त झाला त्याला प्रकृती असं म्हणतात। मग स्वतःच्या प्रकृतीनुसार ज्ञानवान पुरुष देखील चेष्टा करत असतो, किंबहुना सगळे प्राणी मात्र आपल्या प्रकृतीनुसार स्वभावानुसार वागत असतात। इथे कोणत्याही प्रकारचा निग्रह काय करणार आहे? ज्याला त्याला स्वतःच्या जीवनामध्ये निग्रह किंवा संयम संपादन करावा लागतो। मग एखादा पुरुष असं म्हणेल, आम्ही जर आमच्या प्रकृतीनुसार वागत असेल तर सगळ्या प्रकारचं शास्त्र किंवा पुरुष प्रयत्नाला व्यर्थत्व येईल, तर ते व्यर्थत्व येऊ नये यासाठी भगवान असं म्हणतात, सगळे प्राणी मात्र जरी आपल्या प्रकृतीनुसार वागत असेल तरी पण ते वागत असताना कोणत्याही विषयाच्या बाबतीमध्ये त्याच्या मनातला राग द्वेष किंवा अनुकूलता प्रतिकूलता त्या विषयाच्या संग्रहाला किंवा त्यागाला प्रवृत्त करत असते। मनुष्याला जर एखादा विषय अनुकूल वाटल्यानंतर जो प्रीतीचा विषय वाटला तर त्याला तो संपादन करावासा वाटतो। भले शास्त्राने त्याला निषिद्ध म्हणून जरी त्याचा परित्याग केला असेल तरी पण व्यक्ती त्याचा परित्याग करत नाही। अभक्ष भक्षण असणारा आहार शास्त्राने निषिद्ध म्हणून सांगितला आहे, पण काही लोकांना तो अनुकूल वाटतो किंवा तो त्यांच्या प्रीतीचा विषय असतो, त्यामुळे त्यांना तो ग्रहण करावासा वाटतो। एखाद्या प्रसंगाला शास्त्राने संध्यावंदन नावाचं कर्म आहे, जीवाच्या उद्धारासाठी अत्यंत चांगलं आहे, पण ते एखाद्या व्यक्तीला प्रतिकूल वाटतं, त्याच्याशी तो द्वेष करतो आणि म्हणून त्यागामध्ये प्रवृत्त होतो। म्हणून इंद्रिय आणि इंद्रियांचे असणारे विषय यांच्यामध्ये ग्रहण त्यागाचा व्यवहार राग द्वेषपूर्वक होत असतो। म्हणून जीवाने आपल्या मनामध्ये असणारे जे काही राग द्वेष असतात त्याच्या कधी वश होऊ नये, कारण ते परमार्थ मार्गाला अत्यंत प्रतिबंधक आहे। मग या प्रसंगाला काय करावं? या प्रसंगाला प्रयत्न करावा। एखादा विषय आपल्या मनामध्ये प्रीतीचा अनुकूलतेचा विषय असेल आणि शास्त्राने जर आपल्याला प्रतिषिद्ध म्हणून सांगितलं असेल तर राग द्वेषाला म्हणजे रागाला किंवा अनुकूलतेला वश न होता शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, जे घे म्हणितली यान म्हणावे विष ही विरू। ज्ञानोबारा एकाच ओळीमध्ये दोन्ही प्रकारची उदाहरणं देतात की नाही? मनुष्याला राज्य अनुकूल वाटतं आणि विष प्रतिकूल वाटतं, पण एखाद्या पुरुषाला जर आत्मप्राप्ती करायची असेल तर भरत राजाप्रमाणे त्याने राज्यसुद्धा टाकावं। तिथे काय आहे?
जर एखादा व्यक्ती म्हणला नाही नाही राज्य माझ्या प्रीतीचा विषय आहे, तर आत्मप्राप्ती होणार नाही. मग आपल्या रागाला वश होऊ नये. शास्त्र सांगताना राज्य परित्याग करावा. आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत. कल्याणासाठी सगळ्या पृथ्वीचा परित्याग करावा. शास्त्र म्हणेल ते सांडावे. मग शास्त्राला सार्थकता आहे की नाही? शास्त्राला सार्थकता केव्हा आहे? जर आपल्या मनातला रागद्वेष टाकता आला तर, किंवा आपल्या प्रयत्नाला महत्त्व कुठपर्यंत आहे? रागद्वेषाचा भाव परित्याग करता आला तर. ज्याला रागद्वेष सोडता येत नाही किंवा जो आपल्या जीवनामध्ये प्रयत्नाला वाव देत नाही, विषयाची आसक्ती सोडत नाही, शास्त्र तरी त्याला काय करणार आहे? आरोग्य प्राप्तीसाठी एखाद्या शास्त्रामध्ये जर विष घेण्याकरता सांगितलं, मनुष्याला ते प्रतिकूल वाटतं, पण त्याशिवाय जर आपली शुद्धी होणार नसेल तर अशा प्रसंगाला विष घेतलेलंही चांगलंच आहे. आणि जर आपली भावना चांगली असेल तर विषसुद्धा आपल्याकरता अमृत होऊ शकतं. मीराबाईंचं उदाहरण आहे आपल्यासमोर. विषाचा प्याला स्वतःच्या वडिलांनी पाठवला आहे. विष का प्याला राजाजीने भेजा, मातेच्या हातात आहे. विष घ्यायचं सांगितलं की नाही, आता ती आज्ञाच आहे. पण भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये अंतराय होऊ नये आणि घरच्या लोकांना आपली प्रतिकूलता वाटते, काही हरकत नाही. विष घेतलं पण परिणाम त्यांच्यावर न होता भगवान परमात्म्याच्या विग्रहावर झाला. विष घेतल्यानंतर मनुष्याचं शरीर काळं पडतं असं म्हणतात. मला माहिती नाही, स्वतः अनुभव नाही, फक्त आपण ते पाहिलेलं आहे. तुम्ही काही प्रयोग करू नका, फक्त ऐका. पण ते विष घेतल्यानंतर जर शरीरावर काळेपणाचा डाग लागत असेल तर तो भगवंताने स्वीकारला. उदाहरण त्या करता नाही आहे. सामान्य व्यक्ती विषाचा द्वेष करतो, पण शास्त्र म्हणत असेल घ्या तर हरकत काय आहे? तेवढ्यापुरतं उदाहरण ते घ्यायचं आहे. म्हणून रागद्वेषाला वश न होता शास्त्र प्रयत्न किंवा शास्त्राचं वचन याला सार्थकता येऊ शकते, पण त्यासाठी मात्र ते स्वीकार केलं पाहिजे. रागद्वेषाला जागा न देता जेही आपल्या जीवनामध्ये कर्म वाट्याला आलं त्याचा स्वीकार करावा. या रागद्वेषाला ज्ञानोबाराय काम क्रोध असं म्हणतात. कामक्रोधाचंच नाव रागद्वेष आहे. किंवा क्रोधामध्ये ज्वलायमान वृत्ती होते आणि द्वेषामध्ये सुद्धा ज्वलायमानच वृत्ती होते की नाही. त्या द्वेष शब्दामध्ये असा अर्थ घेतला आहे महापुरुषांनी, द्वे नाम दोन, आणि ज्याच्यामध्ये दोन प्रकारचे विष असतात त्याला म्हणतात द्वेष. म्हणजे द्वेष करणारा व्यक्ती दुसऱ्यालाही जाळतो आणि दुसरा तर उशिरा जळतो, पण द्वेष करण्याला प्रारंभ केला की हा पहिल्यांदा आतून जळत असतो, म्हणून त्याला द्वेष म्हणतात. भक्ताच्या जीवनामध्ये कोणाच्याही विषयी द्वेष नसावा. अद्वेष्टा सर्वभूतानां. ज्ञानोबारे लक्षण सांगतात, जो सर्वभूतांच्या ठाई द्वेषाती नेनेची कही, आप परू नाही चैतन्या जैसा. कुणाचाही द्वेष करता कामा नये. रागद्वेषाला काम आणि क्रोध असा ज्ञानोबाराय अपर शब्द वापरतात. म्हणून अर्जुना दोन्हीसुद्धा हे घातक आहे. म्हणून हा आश्रय चिन्ह करावा, मनेही आठवो न धरावा. एक निजवृत्तीचा ओलावा नासो निधी. निजवृत्ती म्हणजे वृत्ती शब्दाचा अर्थ होतो वर्तन किंवा वागणं, आणि निज शब्द हा स्ववाचक आहे. अर्थ काय होईल? निजवृत्ती म्हणजे स्वधर्माप्रमाणे वागणं, त्याचा ओलावा जिव्हाळा नष्ट होऊ देऊ नको असा एक अर्थ आहे. किंवा निजवृत्ती, वृत्ती म्हणजे अंतकरणाचा परिणाम, त्याला वृत्ती असं म्हणतात. आणि ती वृत्ती जेव्हा बाह्य विषयाला विषय करते तेव्हा त्याला विषयवृत्ती असं म्हणतात. आणि तीच वृत्ती अंतर्मुख होऊन जर आत्मस्वरूपाला विषय करत असेल तर त्याला निजवृत्ती असं म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात बघा हरिपाठामध्ये, सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, रिकामार दगडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरिवीन. पुढं काय? नाममंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्णनामी संकल्प धरून राहे, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. तिथे असा अर्थ घ्यायचा आहे, निजवृत्ती काढी म्हणजे आपली स्वतःची वृत्ती जे विषयाकडे गेली आहे ती काढी, सर्व माया तोडी हा एक अर्थ. किंवा
अहम ब्रह्मास्मी इत्याकारक जी वृत्ती गुरुवाक्यानुसार जी अगोदर झोपलेली असते, पण महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे, माथा हात ठेविला नव्हे थापटीला जैसा, ती वृत्ती जी झोपलेली आहे ती गुरूंची सेवा करून गुरुवाक्याचा उपदेश ग्रहण करून काढी ती वृत्ती प्रकट करायची आहे आणि त्याद्वारे सर्व माया तोडी मायेचं बंधन तोडून टाकायचं. नीच वृत्तीचा ओलावा नासून निधी इथपर्यंत आपण विचार केला. आता राग द्वेषाला वश न होता आपण आपल्या जीवनामध्ये संग्रह करायचा, कर्माचरण करायचं. राग द्वेषाला वश व्हायचं नाही, कारण जीवाचे रागद्वेष हे शास्त्राच्या आज्ञेच्या आड येत असतात. शास्त्र सांगतं हे करा आणि जीवाला त्याविषयी द्वेष वाटला तो करत नाही. शास्त्र म्हणतं अभक्षण आहार घेऊ नका, जीवाला त्याविषयी प्रेम निर्माण झालं की तो ते केल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबांची ओवी बघा यासाठी. अंगा मनाशी रुचावे येतोरेने कृत्याकृत्य नाठवे, जो करणे याची नावे भलतेची करी. फक्त त्याच्या ते अंगा मनाला रुचलं पाहिजे, ते त्याला आवडलं की मग भलतेची करी. शास्त्र आज्ञा तो काही पाळत नाही. पण भगवान म्हणता राग द्वेषाला वश होऊ नये, परमार्थ मार्गाचे ते वाट मारू आहेत, लुटारू आहेत. शास्त्र आज्ञेलाही सार्थकता आहे आणि पुरुषाच्या प्रयत्नाला सुद्धा सफलता. पण केव्हा राग द्वेषाला वश नाही झाला तर म्हणजे काय करावी, आपले स्वधर्म कर्माचरण करावं. यावर भक्तराज अर्जुन असं म्हणतील मान्य आहे, कर्माचरणच करायचे की नाही. मग अत्यंत कठीण असणारं युद्ध नावाचं कर्म केल्यापेक्षा भिक्षा मागितलेली चांगली. मी अगोदरच म्हणलो होतो भिक्षा मागता भली, कारण कर्म तर काही टाकायचं नाही. भिक्षा तरी कर्मच आहे आणि युद्ध तरी कर्मच आहे की नाही देवा. आणि तुमच्या म्हणण्यानुसार कर्म करावं. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य. भगवान म्हणले याकरताच ज्ञानोबांनी शब्द वापरला. तरी उचिते कर्मी आघवी. क्षत्रियाला उचित युद्ध आहे, क्षत्रियाला भिक्षा मागणं हे उचित नाही. म्हणून शब्द ठेवला होता उचिते कर्मी आघवी, तो आचरोनी मज अर्पावी. म्हणून अत्यंत कठीण असणारं युद्ध नावाचं कर्म केल्यापेक्षा अत्यंत सोपं आहे. चौपालवी बांधुनी करी, भिक्षा मागावी दारोदारी. एका वस्त्राला 4 गाठी मारायच्या आणि भिक्षा मागायची. हे केलेलं चांगलं नाही का. भगवान म्हणतात नाही, भिक्षा मागणं हे संन्यासी पुरुषाचं कर्म आहे, तो तुझ्याकरता परधर्म आहे. आणि युद्ध करणं हा तुझा स्वधर्म आहे. बघा बरं. म्हणून इथं वर्ण आणि आश्रम याकरिता शास्त्राने जे विहित कर्म सांगितलं त्याला स्वधर्म म्हणतात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहे. ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास हा 4 प्रकारचा आश्रम आहे. त्या त्या वर्ण आणि आश्रमाला जे करा म्हणून सांगितलं त्या विहित कर्माला स्वधर्म म्हणतात. आणि भगवान म्हणतात श्रेयान स्वधर्म हा. आपला स्वधर्म अत्यंत कल्याणकारक आहे. विगुणः जरी तो काही अंगामध्ये आचरण करण्याकरता कठीण असला तरी पण आपला चांगला आहे. म्हण नाही, पण परधर्मात स्वनुष्ठितात तुलना केली आहे, पंचमी विभक्ती आहे. परधर्मात स्वनुष्ठितात याचा जर पदच्छेद केला तर सु अनुष्ठितात. त्या सुमध्ये असणारा उ आणि अनुष्ठितात यामधला असणारा अ यांची संधी झाली त्याला यनादेश असं म्हणतात. तर मग शब्द तयार होतो सु अनुष्ठितात म्हणजे स्वनुष्ठितात. दुसऱ्याचा धर्म फार चांगला आहे, आचरण करण्याकरता योग्य आहे आणि आपला विगुण कठीण आहे. आणि तुलना केली तर पंचमी विभक्ती वापरली की परधर्मापेक्षा तुलना करण्याकरता पंचमी असते. इतर धर्मापेक्षा जो सोपा आहे, भिक्षा मागणं चांगलं आहे ना, दुसऱ्याचा धर्म आहे, साधकाचा सिद्ध महापुरुषाचा फार चांगला आहे. पण अर्जुना पर म्हणजे दुसऱ्याचा आहे ना, आणि आपला विगुण युद्ध करणं कठीण आहे. तरी पण अंततोगत्वा विचार केला तर श्रेयान स्वधर्म हा. आपला स्वधर्मच आपल्यासाठी श्रेयस्कर आहे, कल्याणकारक आहे. आणि अर्जुना स्वतःच्या धर्माचं पालन करता करता स्वधर्मे निधनम श्रेय हा. स्वतःच्या धर्मामध्ये राहून निधन जरी प्राप्त झालं, मृत्यू जरी आला तरी कल्याणकारक.
पण परधर्मा हा भयावह. दुसऱ्याचा धर्म मात्र अत्यंत भीतीदायक आहे. स्वधर्माचं पालन करताना मृत्यू झाला तर दोन गोष्टी, कीर्ती इहलोकातलं फळ आणि स्वर्ग प्राप्त होणं परलोकातलं फळ. पण परधर्मात राहिला तर अकीर्ती आणि पुन्हा नरकादिकांची प्राप्ती. म्हणून स्वधर्म चांगला आहे किती का कठीण असाना. या बाबतीमध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचं उदाहरण आहे. मृत्यू पत्करला आहे पण स्वधर्मे निधनम श्रेया, हा परधर्माचा स्वीकार नाही, हाही एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ कोणता? वाट्याला आलेलं कर्म न सोडणं हा स्वधर्म आहे. म्हणून प्रसंग जर आला, कितीही प्रलोभनं जरी आली तरी मनुष्याने आपलं कर्म सोडू नये, हा एक अर्थ. आणि किती प्रलोभनं जरी आली, तुम्हाला नोकरी मिळते आहे, आणखीन काही मिळतं आहे, तरीही आपला हिंदू धर्म सोडू नये, असा अर्थ आहे. किती कठीण जरी आलं, स्वधर्मे निधनम श्रेया, या धर्मरक्षणासाठी महापुरुषांनी किती मोठा त्याग केला आहे. स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, स्वतःच्या परिवाराकडे दुर्लक्ष केलं आणि स्वधर्माचं रक्षण केलं की नाही, हा आदर्श घेतला पाहिजे. दोन अर्थ होतात. आपला जो कुलधर्म आहे, जाती धर्म आहे, वर्ण आणि आश्रम धर्म, ज्या ज्या गोष्टी धारण करणं योग्य असतात त्याला धर्म असं म्हणतात. आणि अशा अनेक गोष्टी आहे त्या कधीही सोडू नये. मनुष्याला दुसऱ्याचं कधी चांगलं वाटत असतं. आपण गावाकडे गेलो ना तर गावाकडच्या लोकांना आपलं चांगलं वाटतं, त्यांचं नाही वाटत. तुमचं बरं आहे बुवा, काही नाही, प्रवास करायचा, कीर्तन करायचा, आम्हाला किती कष्ट आहे शेतीमध्ये. आता शेती करणं हा त्यांचा धर्म आहे की नाही, पण त्यांना तो कठीण वाटतो आणि आपला त्यांना सोपा वाटतो. पण त्यांना काय माहिती प्रवासाचे काय कष्ट आहे म्हणून. किती म्हणजे त्यांनी शेतीमध्ये कर्म केलं की त्यांना रोग राहत नाही. ते कष्ट केल्यामुळे सगळे रोग नष्ट होऊन जातात. आरोग्य आहे की नाही चांगलं, वायू चांगला आहे. रस्त्यावरच्या जीवनाचं काय खरं आहे, एक डोलकी एक अपघात, ते वाक्य असतं की नाही, त्यांना काय माहिती आहे. पण दुसऱ्याचं कधीही मनुष्याला चांगलं वाटतं आणि स्वतःचं चांगलं वाटत नाही. म्हणून परधर्माचं अनुष्ठिता, दुसऱ्याच्या धर्माचं आचरण जरी चांगलं असेल आणि त्यापेक्षा विगुणः अपि आपला जरी कठीण असेल तर स्वधर्म हा श्रेयान. स्वधर्म चांगला, स्वधर्माच्या अनुष्ठानामध्ये मृत्यू आला तरी श्रेयस्कर, पण परधर्माचा स्वीकार भयावह, अत्यंत घातक. आता यावर ज्ञानोबा खूप मार्मिक चिंतन सांगतात. आगा स्वधर्म हा आपुला, जरी का कठीण जाहला तरी हा चो अनुष्ठीला भला देखी. एरू आचार जो परावा तो देखता किर बरवा, परी आचरतेने आचरावा आपुलाची. दोन ओव्यांचे एकत्र विचार आहे. आगा, आगा म्हणजे अरे अर्जुना, हा आपुला स्वधर्म, वर्ण आणि आश्रम यानुसार जे विहित कर्म आपल्या वाट्याला आलं, चांगलं आहे का, विहित कर्माला स्वधर्म म्हणतात. आणि आपला स्वधर्म मग ब्राह्मणाचा 9 प्रकारचा, क्षत्रियाचा 7 प्रकारचा, वैश्य लोकांचा 3 प्रकारचा आणि शूद्र फक्त एकच, सेवा पुरवणं, हल्लीच्या काळामध्ये सर्व्हिस करणं, हा काय आहे, एक धर्मच आहे. आणि जरी हा कठीण झाला, कारण स्वधर्माचं पालन करणं ते काठीण्य असतं, कर्म कठीणच असतं. जरी कठीण असेल, सगळ्याचंच कठीण आहे बरं. ब्राह्मणाची 9 प्रकारची कर्म काही एवढी सोपी नाही आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण दिवस निघून जातो. क्षत्रियाचं 7 प्रकारचं कर्म करणं एवढं सोपं नाही आहे. त्या क्षत्रियाच्या राजाच्या पाठीमागं किती ताण असतो हे राजा झाल्याशिवाय नाही कळत. संपूर्ण देशामध्ये कुठं आंदोलनच होतात, तर कुठे काय काय फार मोठे प्रश्न असतात. अंतर्गत सुरक्षा सांभाळायची, बाहेरची सुरक्षा सांभाळायची, देशातल्या सगळ्या प्रजेचं पालनही झालं पाहिजे, टीकेचे वारही सहन करावे लागतात, त्याला परकीय नीती पण कळाली पाहिजे, ज्याला कूटनीतीचं शिक्षण असं म्हणतात. ते राजा होणं काही सामान्य नाही आहे. ज्याला घर सांभाळता येत नाही तोही राजावर टीका करतो. टीका करणं सोपं असतं, सांभाळणं कठीण असतं. म्हणजे क्षत्रियाचाही धर्म कठीण आहे. वैश्य लोक व्यापार करतात, हल्लीच्या काळामध्ये व्यापारात रिस्क आहे, कठीणच आहे की नाही. आणि सेवा धर्म तर त्याहीपेक्षा कठीण आहे. म्हणून अरे अर्जुना, स्वधर्म हा आपुला, जरी का कठीण झाला, जरी अत्यंत कठीण असेल, परंतु अनुष्ठीला भला हाची देखी. पण अनुष्ठान केल्यानंतर स्वधर्मच आपल्याकरता अत्यंत भला, चांगला आहे. म्हणे मग दुसऱ्याचा, एरू म्हणजे इतर, दुसऱ्याचा,
आचार जो परावा, परावा म्हणजे परकीयांचा, आचार म्हणजे आचरण, तो देखता किर बरावा. शब्द कसा आहे ज्ञानोबारायांचा? तो दिसत असताना चांगला दिसतो. हां, बरेच माणसं फसतात, त्याला कारणच आहे दिसायला चांगलं. दिसायला चांगलं दिसतं की नाही, उगा 4 मिनिटाचीच क्लिप असते, देखता किर बरवा. तेच आहे, दिसण्याकरता लोक भाळलेले आहे. तो देखता किर बरवा दिसण्याला चांगला आहे, पण ते असायला मात्र चांगलं नाही. दुसऱ्याचा धर्म दिसायला चांगला आहे, परिणाम काय आहे? म्हणून परी आचरतेने आचरावा आपुलाची. आचरतेने म्हणजे आचरण करणाऱ्यांनी, आपुलाची चकार शब्द आहे, आपल्याच धर्माचं आचरण करावं. म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म कधीही सोडू नये, कधीही सोडू नये. दुसऱ्याचं धर्म चांगले दिसतात म्हणून त्याचा स्वीकार करावा असं कधी करू नये. ज्ञानोबा याकरता उदाहरण देतात. या उदाहरणातला ज्ञानोबाऱ्यांच्या मनातला भाव लक्षात आला तर आपल्याला काही वाटत नाही. काही लोकांना या ओवीत दोष दिसतो, तो दोष ओवीचा नाही आहे, त्यांना काही वेळ झालेला आहे. सांगे शूद्र घरी आघवी, पक्वान्य हाती बरवी, ती द्विजे केवी सेवावी दुर्बळ जरी झाला, हे अनुचित कैसे निकिजे, आग्राह्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिली ही पावीचे विचारी पा. या दोनही ओव्यांचा एकत्र विचार आहे. उदाहरण दिलं आहे द्विजाचं आणि शूद्राचं. ज्याला उपनयन संस्कार झाला नाही किंवा अधिकार नाही त्याला शूद्र म्हणतात, आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना उपनयन म्हणजे जानवं घालण्याचा अधिकार आहे. जानवं परिधान केलं की दुसरा जन्म होतो. मातेपासून पहिला जन्म, उपनयन संस्कारातला दुसरा, म्हणून त्याला द्विज म्हणतात. ज म्हणजे जन्म आणि द्वि म्हणजे दुसरा. ज्याला दुसरा जन्म झाला तो संस्कार संपन्न व्यक्ती आहे, आणि असा व्यक्ती श्रावणामध्ये अनुष्ठान करत असेल तर त्या अनुष्ठानामध्ये त्याला नियम पाळावे लागतात. मग त्याचं आसनसुद्धा असावं, त्याचे वस्त्र धोत वस्त्र असावे, आहारामध्ये आशय दोष नसावा, अन्न दोष नसावा, निमित्त दोष नसावा, हे सगळं तो पालन करतो आहे. नाहीतर विद्वान पुरुषाचा मृत्यू जो होतो त्याला 4 कारणं: वेदानाम अनभ्यासात, आचारस्य च वर्जनात, आलस्यात, अन्नदोषाच, मृत्युर्विप्रम जगांसती. त्यातलं 4थं कारण आहे अन्नदोष. अन्नदोषामुळे विद्वान पुरुषाचा मृत्यू होतो. मी कोणाच्या तरी मुखातून उदाहरण ऐकलं, श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य पाठ सांगत होते, आणि पाठ सांगता सांगता त्यांना एक श्लोक आठवेना, आठवलाच नाही श्लोक. आणि त्यांनी विचार केला का आठवत नाही. त्याने बरोबर आहे, मी काल मधुकरीमध्ये ते कोणीतरी आग्रह केल्यामुळे उडदापासून तयार झालेला पापड खाल्ला. ते उडीद शक्तीला चांगला असतो पण बुद्धीला कमी असतो असं म्हणतात. म्हणजे उडदापासून ताकद येते पण बुद्धी थोडी कमी होते, चालत नाही, थोडी मंद होते. म्हणून पहिलवानं उडीद खातात, पुढचं नाही सांगत. ते म्हणले आपल्याला श्लोक नाही आठवला, याचा अर्थ उडदाचा पापड. अन्न दोषात, आता इथं उडदापासून केलेल्या भाकरी खातात माणसं, काय होणार आहे? अन्नदोष आहे की नाही. मग ते अन्नदोष सांभाळतात ते. मग ते काय करतात, अन्नदोष सांभाळतात, टाळला पाहिजे. आणि एखादा शूद्र व्यक्ती आहे, अजिबात संस्कार नाही, स्नानही करत नाही, अन्न सांभाळत नाही, आणि त्याच्या घरी सांगे शूद्र घरी आघवी, त्या शूद्राच्या घरामध्ये पक्वान्य हाती बरवी, चांगल्या चांगल्या प्रकारचे पक्वान्न सेवन केले आहे. नाही म्हणे फोडणीचा वास खूप चांगला आला, जायचं का? जाऊ नये. ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळ जरी असेल, अशक्त जरी असेल, पण द्विज शुद्ध आचरण करणाऱ्या पुरुषाने ती सेवन करू नये. म्हणजे का बरं? त्याचं कारण आहे, जर त्याच्या साधनेमध्ये शुद्धता असेल, अन्नत भक्षण केलं की त्याच्या साधनेमध्ये न्यूनता येते, साधनेमध्ये अंतराय होतो, आणि साधनेमध्ये जर दोष निर्माण झाला की त्याला पश्चाताप होतो. अन्नाच्या अभावी होऊन होऊन काय होईल? प्राणत्याग होईल. पण जर भक्षणाहार सेवन केला तर त्याचं मन बिघडेल. अन्नाने फक्त प्राणरक्षण होईल, पण जर त्याने नियम पाळला की त्याच्या बुद्धीचं रक्षण होईल. म्हणून प्राणापेक्षा बुद्धी महत्त्वाची आहे. बुद्धी नाशात प्रणश्यती, आणि ती बुद्धी सात्विक आहारातून तयार होते. म्हणून इथं ज्ञानोबांच्या मनातला भाव धारण ठेवायचा, शुद्ध जीवन जगणाऱ्या पुरुषाने
अजिबात अन्न चांगलं सांभाळलं पाहिजे. गुरुनाम गुरु मामासाहेबांच्या जीवनातलं एक उदाहरण आहे. मुंबईला गेले ते, जोग महाराज सोबत होते आणि मग सायंकाळी यायला उशीर लागला. जोग महाराजांनी विचारलं उशीर का झाला? म्हणे आम्ही समुद्राच्या काठावर फिरायला गेलो होतो. बरं, मग काय केलं? काही नाही, शहाळ्याचं पाणी पिलं, नारळाचं पाणी. कुणाच्या हातून पिलं? आता त्या व्यक्तीचं नाव नाही घ्यायचं आपल्याला. या व्यक्तीचं भक्षण केलं. जोग महाराजांनी सांगितलं लवकरात लवकर ते पाणी ओकून टाकायचं, कारण त्याने कमवलेला पैसा अन्याय मार्गाचा आहे. ते अजिबात भक्षण नाही करायचं. इतकं महत्त्वाचं आहे. नेनता अधमाची अन्ना खादलिया की जेव मना. अधम पुरुषाचं अन्न खाल्लं की वांती करावी. ते इतकं महत्त्वाचं आहे. सांगे शूद्र घरी आगवी दिसायला बरी पक्वान्न. आता यातला पुढचा बाब सांगतो. एखादा व्यक्ती कनिष्ठ जातीमध्ये जन्माला आला, पण अंगणात तुळशी वृंदावन आहे, गळ्यात तुळशीची माळ आणि वारकरी आहे, मग त्याच्या घरचं खायला काही हरकत नाही. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, पण ज्ञानोबरायसेत नामदेवरायसे सगळी यात्रा त्यांच्या घरी जेवायला जाते. जन्मना जाये ते शूद्र हा संस्कारात द्विज उच्चते. जन्माला आल्यानंतर सगळे शूद्र आहे. संस्कारापासून द्विजत्व प्राप्त होतं. ते हरपाल नावाचे भिल्ल होते सातपुडा पर्वतामध्ये. ज्ञानोबरायचे सगळे संत त्यांच्या घरी जेवायला गेले. म्हणून इथं हे शूद्रत्व जे आहे ना, हे त्या जन्मावर पण आहे, आचरणावर पण अवलंबून आहे. आणि द्विजत्व हे संस्कारावर अवलंबून आहे किंवा जन्मानुसार सुद्धा आहे. म्हणून हे पाळले पाहिजे नियम. आपण नाही वार करायला काही होत नाही असं कसं आहे? अरे दोष सगळीकडे होऊ शकतात. वैकुंठवासी गुरुवारी घोले बाबा सांगायचे पाठामध्ये, बुवा कोणाच्याही घरचं अन्न खायचं नाही म्हणे. कधी कधी त्या अन्नदात्याच्या आश्रयाला आल्यामुळे दोष लागतात, त्याला आश्रय दोष म्हणतात. निमित्त दोष असतो कधी कधी, आणि कधी काही आहारामध्ये स्वाभाविक दोष असतो, टाळला पाहिजे. या बाबतीमध्ये आपण फार बेसावध आहे, फारच बेसावध. सांगे शूद्र ते दुर्दैव वाटतं आहे असं म्हणू नये, पण आता म्हणण्यात पर्याय नाही. बऱ्याच संस्थांमध्ये लहान लहान मुलांचे अभिष्ट चिंतन सोहळे साजरे केले जातात, आणि जे लोक आंघोळी करत नाही 8-8 दिवस, त्यांनी पायाने तुडवलेले पाव खातात मुलं. काय होणार आहे? सांगे शूद्र घरी आगवी पक्वान्य हाती बरवी. मिसळपाव खातात ते द्विजे केवी सेवावी. दुर्बळ जरी झाला खाऊ नये. बघा वारकरी आपण का बरं? हे अनुचित आहे. अनुचित कैसे निकेजे. अनुचित कर्म त्याने कसं बरं करावं? अग्राह्य केवी इच्छिजे. जो पदार्थ घेण्याकरता योग्य नाही त्याची इच्छा कशी करावी? बरं कदाचित इच्छाही केली प्राप्त झाला. इच्छिली ही पावीची विचारी पा. इच्छित वस्तू निर्माण झाली तर ती प्राप्त करून घ्यावी का? अजिबात नाही. मरावं पण चुकीचा आहार भक्षण करू नये. मेला तर सुरक्षित राहील, पण अभक्ष भक्षण आहार केला तर साधनेपासून च्युत होईल. जर असाच मेला तर नवीन तरी जन्म चांगला मिळेल, पण अभक्ष भक्षण करूच नाही. इच्छेली ही पावीचे विचारे पा. ते आपण उदाहरण सांगतो ना, संन्यासी महापुरुषांनी फक्त अन्न भक्षण केलं तर हात धुण्याकरता गेल्यानंतर चांदीचा प्याला झोळीत टाकला. ते म्हणले आपल्याला तर काही संग्रह करायचा नाही. कसं काय झालं? यजमानाला विचारलं अन्न कुठलं होतं? ते काही नाही, प्रवास करता करता दुसऱ्याच्या शेतातले ज्वारीचे कंस मोडून आणले आणि त्याचा आहार तुम्हाला दिला. नाही चालत. ते चोरीचं अन्न असेल नाही. कशाकरता उदाहरण दिलं? दुसऱ्याचा धर्म दिसायला चांगला आहे आणि आपला जरी कठीण असेल तर आपला चांगला दुसऱ्यांचा धर्म स्वीकार करू नये. नाही म्हणे दुसऱ्यांचं चांगलं पाहिलं आणि आपलाही धर्म सोडला तर काहीच मिळणार नाही. तरी लोकांची धवळारी देखोन या मनोहरे. असती आपुले तनारी मोडावी केवी. ज्ञानोबा आपल्याला प्रश्न विचारतात, लोकांची धवळारी देखोन या मनोहरे. धवळारी म्हणजे चुने गच्ची घरे, जुन्या काळातले वाडे. ज्ञानोबा म्हणतात त्या काळात ते वाडे होते, पण किती? 3 मजली. त्रिमाळिके धवळारे असं म्हटलंय. वात वर्षात पधरे ऐसे अभ्र छायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके धवळारे करावी का? त्या काळामध्ये 3 मजले वाडे होते, त्याला म्हणतात धवळारे. दुसऱ्याची देखोन या मनोहरे. चांगली घरं पाहिली दुसऱ्याची, त्याला आकर्षण निर्माण झालं आणि मग तो राहत होता झोपडीमध्ये. असती आपुले तनारे. तन म्हणजे गवत,
गवतापासून तयार केलेली झोपडी मोडावी केवी, मोडावी का? बरी एखाद्याने मोडली काय होईल? अहो मोडल्यानंतर त्याला स्वतःच्या झोपडीत राहता येणार नाही, आणि ज्याचं घर पाहून मोडली तो घरात येऊ देणार नाही. म्हणजे दिवसभर रात्रभर पावसातच ना, कशाला तोही आत येऊ देणार नाही. वारीमध्ये लोक येऊ देतात, एरवी नाही कोणी आत येऊ देत. वारीमध्ये बिचारे उदार असतात, तो भाग वेगळा आहे. एरवी कोण जवळ येऊ देणार आहे? म्हणून मोडावी केवी, मोडावी का? मोडू नये. आणखीन एक उदाहरण ज्ञानोबा देतात. दाम्पत्य जीवनातलं फार महत्त्वाचं उदाहरण आहे. संत जीवन हे अगदी गृहस्थ जीवनापासून तर संन्यासी महापुरुषांपर्यंत आणि साधकापासून सिद्ध अवस्थेत त्या सगळ्या महापुरुषांना मार्गदर्शक जीवन संत जीवन. त्यातलं दाम्पत्य जीवन कसं असावं याकरिता उदाहरण. हे असो, सगळी उदाहरणं राहू दे. दुसऱ्यांची घरं चांगली पाहिली ना तर आपली घरं एखाद्याने मोडली समजा. आता हे सगळीकडेच आहे बरं. दुसऱ्यांचा मोबाईल पाहिला, आपल्याला आपला आवडत नाही. दुसऱ्यांची चारचाकी गाडी पाहिली, आपल्याला आपली आवडत नाही, आणि समजा तोडून टाकली, मोडून टाकली तर काय होणार आहे? तो थोडीसा आपल्याला फोन देणार आहे? देणार नाही ना. म्हणून तसं करू नये. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली तरी भोगिता तेची भलीची या परी. हे असो, ही सगळी उदाहरणं राहू द्या. वनिता म्हणजे स्त्री, धर्मपत्नी, आपुली आहे. अग्नी देव ब्राह्मण यांच्या साक्षीनं जिच्यासोबत आपला विवाह झालेला आहे. आणि विवाह झाल्यानंतर वेदामध्ये काही मंत्र आले, त्या मंत्रानुसार संकल्प असतात. धर्मे अर्थे कामेच नातिचरामी. म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थापैकी 3 पुरुषार्थाचं सेवन मी अन्य कोणाच्याही सोबत सेवन करणार नाही असा संकल्प असतो. म्हणून जरी कुरूप असेल, दिसायला फार सुंदर नसेल, पण संसार करणं हे तिच्यासोबतच चांगलं आहे. भोगिता तेची वलीची या परी. दाम्पत्य जीवन आहे हे, आणि या ओळीचं अनुष्ठान झालं तर जगातले अनेक प्रकारचे रोगही नष्ट होतील. म्हणून हे दाम्पत्य जीवनातलं संयमित जीवन आहे. भागवतातला जर आपण 11व्या अध्यायातला 5वा अध्याय जर वाचला तर त्यामध्ये विवाह करण्याचं तात्पर्य वेदाचं काय आहे तर सगळा विचार सांगितला. वर्णसंकर टळावा याकरिता विवाहाची योजना आहे. म्हणून आपल्याकडे 16 संस्कार जे सांगितले ना, 16 संस्कार, त्यामध्ये विवाहाला संस्कार म्हटलेला आहे. हे असो अवनिता आपुली, कुरूप जरी जाहली तरी तिच्यासोबतच संसार करावा मरेपर्यंत. भोगिता तेची भली जिया बरी तेवी. आवडे तैसा सांकड, आचरिता जरी दुवाड तरी स्वधर्मची सुरवाड परत्रीचा. याही 2 वयाचा एकत्र विचार घेता येईल. तेवी म्हणजे त्याप्रमाणे. आवडे, आवडे म्हणजे वाटेल तसा. सांकड म्हणजे अत्यंत कठीण. आपला स्वधर्म जरी आपला सांकड आवडे म्हणजे कठीण वाटला, आणि आचरितया जरी दुवाड, दुवाड म्हणजे दुर्घट, आचरण करत असताना जरी तो आपल्याला दुर्घट वाटला तरी पण परत्रीचा, परलोकामध्ये जाण्यासाठी किंवा परलोकामध्ये राहण्यासाठी सुरवाड. सुरवाड म्हणजे सखा किंवा सुखकारक कोण असेल तर स्वधर्मची. स्वधर्मच परलोकातला आपला सखा आहे. एरवी आपण प्रवास करतो की नाही, प्रवासामध्ये आपले मित्र असतात, ते मित्र आपल्यासोबत असतात. परमार्थामध्ये प्रवास करायचं म्हणलं की आपला स्वधर्म हा आपला सोबती आहे. आणि या बाबतीमध्ये या ओळीसाठी श्लोक आहे. धनानी भूमो पशवश्य गोष्टी भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे. म्हणजे काय? परत्रीचा. परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एकाहा. कर्माचं अनुसरण करणारा जीव एकटा जातो की नाही? मग परलोकामध्ये सोबत कोण येतं? पाप पुण्य, त्यालाच धर्माधर्म म्हणतात. किंवा आणि साधनेमध्ये एक सखा आहे, वितरागते सारिका. जोडून ठेवेला सखा तो आघवियाची भूमिका सवे चाले. व्यवहारातले मित्र आपले किती आहे याला फार महत्त्व नाही आहे, पारमार्थिक मित्र आपले किती आहे याला जास्त महत्त्व आहे. काही लोकांना गौरव वाटतो, आणि माझे फेसबुकवर 4,500 मित्र आहेत, सगळे बावळट, तोही तसाच, काही कामाचे आहे ते.
ते विनाकारण आपल्या जीवनातला जर वेळ घेत असतील तर ते काय कामाचे आहे. मित्र असा असावा स्वधर्माची सुरवाळ परत्रीचा. हागा साखर आणि दूध हे गौल्य किर प्रसिद्ध, परिकृमी दोषी विरुद्ध घेपे केवी. ऐसेनी ही जरी सेवी जेल, तरी ते आळुकीची उरेल. जे ते परिणामी पथ्य नव्हेल. धनुर्धरा, स्वधर्म आपल्याबरोबर येणार आहे. जे आपण दान करतो की नाही ते आपल्याबरोबर येतं. एका राजाने आयुष्यभर दान केलं म्हणतात. महाभारतामध्ये कथा येते. आयुष्यभर दान केलं, ते भूमिदान केलं की मनुष्य पुढच्या जन्मात राजा होतो. भूमी अभंगच आहे. भूमिदाने नृपाळू असा शब्द आहे. नृप होतो हे सगळं आहे. जलदान केलं तर काय, अन्नदान केलं तर काय, सुवर्णदानाचं महत्त्व हे सगळं सगळं शास्त्रामध्ये आलं आहे. आता मतदान आलं आहे कलियुगामध्ये. ते प्रामाणिकपणानं केलं पाहिजे. नाही तर एकाकडून घ्यायचं आणि एका शिक्का मारायचा असं नाही, दोष लागेल. प्रामाणिकपणाने ते आपण भारतीय आहोत ना, भारत देशाचे नागरिक म्हणून प्रामाणिकपणाने हक्क बजावला पाहिजे. आपले लोक बरेच मतदानाकरता औदासीन्य दाखवतात. दाखवू नये, नंतर तक्रार नाही करता येणार. जे काही करायचं ते मतदानातून केलं पाहिजे, कारण तो अधिकार आहे. दान महत्त्वाचे आहे. एका राजाने आयुष्यभर दान केलं आणि परलोकामध्ये गेला. त्याला भोग सगळे मिळाले सोन्याचे, पण अन्नदान नाही मिळालं. तो लावा अन्न मला खायचं, त्याने अन्नदान आयुष्यभर केलंच नाही ना तू. कारण जे दान केलं जातं तेच मिळतं. दान जर नाही केलं तर ते मिळत नाही. मग तो राजा असं म्हणतात की खाली यायचा आणि स्वतःचं जे काही प्रेत आहे पुरवलेलं जमेतलं ते त्याचा मांस खायचा. अन्नदान कधी केलं नाही ना. अन्नदान केलं की ते भविष्यामध्ये आपल्याला कामं येतं. जे दान करतो ते मिळतं. देवर्षी नारदजी एकदा घरी आले सत्यभामा मातेच्या, आणि आल्यानंतर सत्यभामा मातेने विचारलं, देवर्षी नारदजी, तुम्ही सगळ्या बाबतीमध्ये निष्णात आहात. माझी एक इच्छा आहे, भगवान श्रीकृष्ण हाच पती मला जन्मोजन्मी मिळावा, काय करावं? त्याने देवी याला एक नियम आहे, जे दान केलं जातं या जन्मात ते आगामी जन्मात मिळतं. म्हणजे काय? श्रीकृष्ण मिळावा असं वाटतं ना, मग श्रीकृष्णाचं दान करायचं. आपण कुणाला करायचं? नारदजी म्हणले, मी आहे ना घ्यायला, घरच्या घरी मी आहे ना. त्याला घरच्या घरी पारमार्थ म्हणतात. मी आहे ना. नारद महर्षींच्या हातामध्ये संकल्प सोडला. नारदजी उठले ना, देवाच्या महालात गेले. भगवान म्हणाले, आगतम स्वागतम सुस्वागतम. सुस्वागतम नाही, आता आपल्या आश्रमात चला. म्हणजे बघा हात ओला आहे, तुमचं दान मला मिळालं आहे. आणि जे दान मिळतं त्यावर दात्याची नाही याचकाची सत्ता प्रस्थापित होत असते. त्यामुळं तुमच्यावर सत्ता माझी आहे. सत्यभामा दान करी ओजरू नाही अंगीकारी, सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. आणि मग 16,107 का सत्यभामा माता सोडल्या तर बाकी सगळ्या जणींनी उठाव केला. म्हणजे असं कसं आहे, भगवंतावर तुझ्या एकटीची सत्ता नाही आहे, परमात्म्यावर आमचाही अधिकार आहे, आम्ही भगवंताला जाऊ देणार नाही. नारदजी म्हणले, मी घेतल्याशिवाय राहणार नाही. सावधान म्हणे, जर दान दिल्यानंतर पुन्हा जर शब्दापासून फिरत असाल तर सगळ्या नरकात जावं लागेल. म्हणजे मग याला पर्याय एकच आहे, जे दान दिलं त्याच्या वजना एवढं सोनं दिलं तर मग सुटका होईल. सत्यभामा त्याला थोडासा अभिमान धनाचा, त्याने असा आहे का, मग तुम्ही एकही जणीने सुद्धा फुटकामणी द्यायचा नाही. श्रीमंत बापाची मुलगी सगळं सोनं मीच देणार म्हणे. आणि भगवान म्हणले, असं का? आता हाही अभिमान नष्ट करू. जे भगवान पारड्यामध्ये बसले, पारडंच हाले ना. सत्यभामेच्या अंगावर सुद्धा सोनं राहिलं नाही. सगळं सोनं भगवंताने दुसऱ्या पारड्यामध्ये टाकायला भाग पाडलं, पण पारडं काही हल्लं नाही. आणि मग शरण गेली रुक्मिणी मातेला की प्रभू लीला करतात, काय करावं? म्हणे काही नाही, फक्त एक तुळशीचं पान अर्पण करायचं. समतुके एक तुळशी पानव. तुळशीचं पान टाकल्याबरोबर भगवान तुलनेत आले, म्हणजे बरोबर माप झालं. मला त्याकरता नाही दृष्टांत सांगायचा. जे दान आपण करतो ते आगामी जीवनात मिळतं, तसं स्वधर्म हा परलोकातला आपला सखा आहे. दुसऱ्याचा धर्म हा आपला दिसण्याकरता चांगला दिसेल तरी पण आपण स्वीकार करू नये. जे आपल्याला योग्य असेल तेच घ्यावं. या उदाहरणाचा विस्तार पुढे येतो. बरं, एखाद्या व्यक्तीला कृमी दोष झाला,
म्हणजे त्याच्या पोटामध्ये जंत होता, तर त्या पुरुषाने जंत झाले ना तर साखर आणि दूध खायचं नसतं. मग त्या व्यक्तीने काय करायचं, कडुलिंबाचा पाला प्यायचा. पाला म्हणजे रस. जय सुखा लागे आपण पया, निंबची अति धनंजया, ते कडुवटपणा तयाच्या उबगी जे ना, त्याने उबगू नये. कारण त्याच्या आरोग्यासाठी, मग आरोग्यासाठी कडू जरी असेल तर लिंब चांगला, आणि कृमिदोष असेल तर साखर आणि दूधसुद्धा चांगलं नाही. तसं आपल्या उत्कर्षासाठी कठीण जरी असेल तर स्वधर्म चांगला, आणि दुसऱ्याचा चांगला जरी असेल तरी परधर्म वाईट. हा का साखर आणि दूध हे गौल्यकीर प्रसिद्ध. गौल्य म्हणजे गोडीनं, साखरही चांगलीच आहे. साखर म्हणजे केमिकल विरहित, नैसर्गिक पद्धतीनं तयार झालेली साखर. जुन्या काळात ज्या अर्थी ज्ञानोबारे उल्लेख करतात याचा अर्थ त्या काळात साखर होतीच की, पण ती साखर नैसर्गिक पद्धतीनं तयार केलेली. आताही साखर असते बघा, त्याच्यामध्ये धागा असतो, ती साखर बऱ्याचदा चांगली मानली जाते. साखर आणि दूध दोन्ही प्रसिद्ध आहे. कशाच्या बाबतीमध्ये? गोडीच्या बाबतीमध्ये. परंतु कृमिदोष पोटामध्ये जंत होत असेल तर विरुद्ध आहे. आणि असं असताना घेपे केवी, कशी बरं घ्यावी, घेऊच नाही. नाही म्हणे मला आवडते, ऐसेनी हे जरी सेवी जेल, असं असतानाही जर सेवन केलं तर ते आळुकीची उरेल. आळुकी म्हणजे काय? फक्त आवड, इच्छा तेवढी शिल्लक राहील, जे ते परिणामी पथ्य नवेल. पण शेवटी परिणामाला ते हितकर अजिबात होणार नाही. पथ्यकारक म्हणजे हितकारक. धनुर्धरा ते शेवटी हितकारक होणार नाही. म्हणून ताप जर आला ना तर तापेमध्ये सुद्धा दूध चालत नाही. ते ताप घेऊ नये त्याच्यामध्ये, कारण ते फक्त इच्छा राहील, पण त्याने विषवर्धन होतं, ताप अत्यधिक प्रमाणामध्ये वाढतो. गोक्षीर जरी झाले तरी पत्याशी नाही म्हणितले, ऐसेनी होये विष होई सुधले नवज्वरी देता. नवज्वारामध्ये घेतलं की त्याचं विषाप्रमाणे कार्य होतं, घेता येणार नाही. भाव काय सांगायचा? मनोनी आणि कांसी जे विहित, आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जरी हित विचारी जे. अर्जुना, आणि कांसी जे विहित, आणि कांसी म्हणजे दुसऱ्यांना, जे विहित शास्त्राने करा म्हणून सांगितलं, आणि आपण पेया अनुचित, पण आपल्या स्वतःसाठी ते अनुचित असेल, नाचरावे, दुसऱ्याला सांगितलं विहित, ते आपल्याकरता अनुचित आहे. दुसऱ्याचं दिसायला चांगलं आहे आणि आपला धर्म कठीण आहे, पण हिताचा विचार केला तर दुसऱ्याचं विहित किंवा सोपं नाचरावे, आणि आपलं कठीण असेल, हितकारक असेल, अवश्य आचरावे. हिताचा विचार केला तर. आणि गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात, जो परिणामाचा विचार करतो त्याला शहाणा म्हणतात. बाबांचं वाक्य असतं, ते तीक्ष्ण वाक्य असतं. सुरुवातीला पाहतो तो शहाणा नाही, परिणामाचा विचार करतो तो शहाणा आहे, असं बाबांचं वाक्य असतं ते. मग परिणाम बघावा, शेवट काय होणार आहे किंवा फल काय मिळणार आहे. मग हिताचा विचार केला तर परिणामी पाहावं आणि त्याचं आचरण करावं. मनोनी जे विहित, मनोनी विहित जया जे जेणे, फिटे संसाराचे धरणे, क्रिया कठोर तरी ते नेतेचे आचारावे. म्हणून जे विहित आहे आणि ज्याचं आचरण केल्यानंतर आपलं हित होणार आहे, क्रिया कठीण आहे. युद्धासारखी कोणती कठीण क्रिया आहे दुसरी? पण नाही. म्हणून भगवंताने बरोबर पात्र निवडलं, क्षेत्रही निवडलं, रणांगण, पात्र निवडलं भक्तराज अर्जुन, प्रसंग युद्धाचा. एवढ्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा अध्यात्मज्ञान जगता येतं. कठीण आहे क्रिया, पण त्याने तेच करावी, उबगू नये. पण या स्वधर्माचं अनुष्ठान करता करता जर मरण आलं तर चांगलं आहे. या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तो हे निकावर उभयता दिसत असे, ऐसे समस्त सुरशिरोमणी, बोलीचे जेत श्री शारंग पाणी, तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा, हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिसिले, तरी आता पुषेन काही आपुले अपेक्षित. अपेक्षित शब्द म्हणजे इच्छित, जे माझ्या मनातली इच्छा आहे ती मी तुम्हाला विचारणार आहे. या स्वधर्माते अनुष्ठिता,
याही 4 ओव्याचा 3-4 ओव्याचा एकत्र विचार आहे. 3च ओव्या आहेत एकत्र विचार. म्हणून दुसऱ्यांना एखादी गोष्ट विहित असेल आणि आपल्याला जर ती अनुचित असेल तर तिचं आचरण अजिबात करू नये ना. आणि भक्तराज अर्जुन काय म्हणतात, देवा मला असं वाटतंय भिक्षा मागत आवली, मला भिक्षा मागणं चांगलं वाटतं. अरे भिक्षा मागणं हे साधकाला विहित आहे, हे क्षत्रियाला विहित नाही आहे. त्याने दान करावं. क्षत्रियासाठी भिक्षा ही अनुचित आहे. तुला जर हित करावंसं वाटत असेल तर तू भिक्षा मागू नये, युद्धच केलं पाहिजे. काही लोक म्हणतात भगवंतानी भक्तराज अर्जुनाला हिंसेत प्रवृत्त केलं. हिंसेत नाही प्रवृत्त केलं, युद्ध नावाच्या स्वधर्मात प्रवृत्त केलं. त्या युद्धामध्ये हिंसा होणार आहे ती क्षत्रियाला माप असते आणि ती माप आहे म्हणून देशाचं रक्षण आहे. नाही म्हणे हिंसा ही अवघड आहे, हा विचार जर सैनिकांनी केला तर अतिरेकी घुसतील ना भारतामध्ये. पण त्या काळात त्यांना खुली छूट दिली पाहिजे. काय करायचं कधी करायचं तुम्हीच करा, कितीही ऑपरेशन करा, मग सिंदूर करा नाही तर महादेव करा, कितीही करा, त्या बाबतीमध्ये त्यांना सुटका पाहिजे. या स्वधर्मात या अनुष्ठिता, या स्वधर्माचं अनुष्ठान करत असताना जीविता वेचू होईल. वेच म्हणजे खर्च, जीवित म्हणजे आयुष्य. आपल्या आयुष्याचा खर्च झाला, नाश झाला तरी तोही निका म्हणजे चांगला आहे. आणि उभयता वर दिसत असे, वर म्हणजे श्रेष्ठ आणि उभयता म्हणजे दोन्ही ठिकाणी. आयुष्याचं नाश होणं चांगलं आहे, पण केव्हा? स्वधर्मामध्ये. आणि कसा चांगला आहे? इहलोकात कीर्ती आणि परलोकामध्ये स्वर्ग. या बाबतीमध्ये स्वधर्मात या अनुष्ठिता नाश होईल जीविता कोणाचा झाला? धर्मवीर संभाजी महाराजांचा. स्वधर्माचं अनुष्ठान करत असता जीविता वेच होईल, आपलं आयुष्य खर्च झालं. असं म्हणतात की त्यांचे पाय कलम केले पण तरीसुद्धा गुडघ्यावर नाही उभे राहिले. ते गुडघ्यावर शरणागती नाही. तसेच अत्यंत भीष्माचार्यांच्या नंतर सगळ्यात मोठा कठीण मृत्यू कोणाला आला असेल? धर्मवीर संभाजी महाराजांना. तितका नाही कोणाला कठीण आतापर्यंत. आणि एवढा कठीण मृत्यू फक्त ज्याचं नैष्ठिक ब्रह्मचर्य आहे किंवा ज्याचं अबाधित ब्रह्मचर्य आहे तोच व्यक्ती सहन करू शकतो, बाकी कोणाची हिंमत नाही. या स्वधर्मात अनुष्ठिता वेचू होईल जीविता म्हणून संभाजी महाराज चरित्र अत्यंत विशुद्ध आहे. बाकीच्या लोकांनी त्यांच्या चरित्राला कलंकित करण्याचा प्रयत्न केला. जर त्यांचं चरित्र कलंकित असतं ना तर त्यांनी एवढा मृत्यू सहन नसता केला. हा मृत्यू सहन तोच करू शकतो ज्याचा अत्यंत विशुद्ध जीवन आहे. विशुद्ध न एकही लढाई न हरलेले आयुष्यामध्ये एकसुद्धा नाही. आणि शिवाजी महाराजांच्या पेक्षाही कमी वयामध्ये अगदी दिगंत कीर्ती पोचविणारे संभाजी महाराज. वेचू होईल जीविता तोही निका, तोही चांगला आहे. इहलोकात कीर्ती आणि परलोकामध्ये स्वर्ग. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसि महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृत निश्चय. अशा प्रकारचा स्वधर्माचं अनुष्ठान चांगला दिसत आहे असं कोण म्हणतंय? ज्ञानोबा वक्ता सांगतात, समस्त सुर शिरोमणी. सुर म्हणजे देव आणि सगळ्या देवामध्ये शिरोमणी. शिर म्हणजे मस्तक, मस्तकावर मुकुट आणि त्या मुकुटावर मणी, त्याला शिरोमणी म्हणतात. सगळ्या देवाचा मुकुटमणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा, तो हा देवांचाही देव. काय कळी काळाचा भेव? इंद्रचंद्र महेंद्र यातेची पूजिती असा परमात्म्याचा अधिकार आणि तो वक्ता आहे बरं गीतेचा. ऐसे समस्त सुर शिरोमणी बोलीचे जेत श्री शारंग पाणी. शारंग नावाचं धनुष्य ज्याच्या हातामध्ये, त्या शारंग पाणी परमात्मा ज्या ठिकाणी बोलतात तेथं अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. देवा तुम्ही सगळं सांगितलं ना, आमची एक विनवणी आहे. स्वधर्माच्या अनुष्ठानामध्ये आयुष्य नष्ट झालं तरी ते चांगलं आहे. परधर्म भयावह आहे. रागद्वेषाच्या ताब्यात न जाता शास्त्र पद्धतीनं वागलं पाहिजे. हे सगळं ऐकल्यानंतर मनुष्याला प्रश्न केव्हा निर्माण होतो? मागचं ऐकल्यानंतरच प्रश्न निर्माण होतो. ज्याचं मागचं चांगलं ऐकलेलं आहे त्याला पुढे प्रश्न येत असतो. त्याने मागचं चांगलं नाही ऐकलं त्याला प्रश्न येत नाही, अजिबात नाही. म्हणून तेथं अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. देवा तुम्हाला एक विनवणी आहे. हे जे तुम्ही सांगितले सदृशम चेष्टते स्वस्या
रागद्वेष व्यवस्थितो श्रेयांसु धर्म विगुणः. हे जे तुम्ही सांगितले, हे आतापर्यंत ते तुम्ही सांगितलं ना, ते सकळ किरम्या परिशिले. सकळ म्हणजे सगळं मी चांगल्या प्रकारे ते ऐकलेलं आहे. एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ऐकलं आहे. आणि ते ऐकल्यानंतर त्याच्याविषयी मला शंका नाही. ते मी ऐकलं आहे. तरी पण आता पुसेन काही आपुले अपेक्षित. तुम्ही बरोबर सांगितलं आहे, त्याबद्दल मला शंका नाही. पण आता आपुले अपेक्षित माझ्या मनात जी काही इच्छा आहे ना, त्या इच्छेनुसार मी तुम्हाला काही पुसेन, मी तुम्हाला विचारणार आहे. आणि असा गोड प्रश्न आता पुढच्या श्लोकामध्ये येणार. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.